हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल लेट्स लर्न इंग्लिश. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅन या मॉडेल वर्बचे सर्व उपयोग पाहणार आहोत. म्हणजे ऑल युजेस ऑफ कॅन आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर बघा, कॅन हे इंग्रजीमध्ये अत्यंत महत्त्वाचं मॉडेल वर्ब आहे आणि कॅन पासून जास्तीत जास्त सेंटेन्सेस बोलली जातात, जास्तीत जास्त इंग्रजी बोलली जाते. जर तुम्ही कॅनचे हे सर्व उपयोग शिकलात तर नक्कीच तुम्ही तुमची इंग्रजी लवकर इम्प्रूव्ह करू शकाल व अगदी इझिली इंग्रजीमध्ये बोलू शकाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत व लक्षपूर्वक नक्की बघा, कारण व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. तर कॅन पासून आपण वेगवेगळ्या प्रकारे इंग्रजी बोलू शकतो. तर सर्वात आधी आपण पाहूया कॅनचा फर्स्ट यूज. कॅनचा वापर योग्यता, सामर्थ्य, क्षमता किंवा काम करण्याची क्षमता व्यक्त करण्यासाठी प्रेझेंट मध्ये होतो. जर आपल्याला एखाद्या गोष्टीची योग्यता, सामर्थ्य किंवा एखादी गोष्ट करण्याची क्षमता हे सिद्ध करायचं असेल, हे दाखवायचं असेल, तर त्यासाठी आपण कॅन पासून सेंटेन्सेस बनवतो. आणि अशा प्रकारचे सेंटेन्सेस बनवण्यासाठी आपण कॅनचा यूज प्रेझेंट मध्ये करतो. तर आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल बघा, आय कॅन रीड, मी वाचू शकते. तर बघा, सेंटेन्स काय आहे, मी वाचू शकते. आय कॅन रीड म्हणजे माझी वाचण्याची क्षमता आहे, मी वाचू शकते. म्हणून आपण या सेंटेन्समध्ये कॅनचा यूज करणार. तर वाक्य काय झालं, आय कॅन रीड म्हणजे मी वाचू शकते. नेक्स्ट एक्झाम्पल, आय कॅन राईट, माझी लिहिण्याची योग्यता देखील आहे. म्हणून सेंटेन्स काय झालं, आय कॅन राईट, मी लिहू शकतो. तर अशा प्रकारे आपण कॅनचा यूज करून आपली योग्यता किंवा क्षमता दाखवण्यासाठी आपण असे सेंटेन्सेस बोलत असतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता बघा, आपलं फर्स्ट सेंटेन्स जे आहे, आय कॅन रीड म्हणजे मी वाचू शकते. तर आपल्याला जर म्हणायचं आहे की मी वाचू नाही शकत, तर सेंटेन्स कसं होईल, आय कॅनॉट रीड म्हणजे मी वाचू नाही शकत. आय कॅनॉट रीड, मी वाचू नाही शकत. अशा प्रकारे आपण कॅनचा यूज करून पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि त्यासोबतच निगेटिव्ह सेंटेन्स देखील बनवू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल, आय कॅनॉट राईट. बघा, जर आपल्याला म्हणायचं आहे मी लिहू नाही शकत, तर सेंटेन्स कसं होईल, आय कॅनॉट राईट, मी लिहू नाही शकत. आय कॅनॉट राईट. तर अशा प्रकारे आपण जर आपल्याला आपली योग्यता, सामर्थ्य किंवा क्षमता हे सिद्ध करायची असेल, दाखवायची असेल, तर आपण असे सेंटेन्सेस बोलून कॅनचा यूज करू शकतो. आता कॅनचा आपण नेक्स्ट यूज बघूया. तर कॅनचा सेकंड यूज आहे कॅन बी. तर कॅन बीचा अर्थ होतो असू शकतो किंवा शकते. कॅन बीचा यूज करून आपण शक्यता दाखवतो की एखादी गोष्ट होऊ शकते किंवा असू शकते. अशा प्रकारे आता आपण ते एक्झाम्पल्स थ्रू समजूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे, ही कॅन बी ॲट होम. तो घरी असू शकतो. तर इथे आपण नक्की नाही बोलत आहोत, आपण इथे शक्यता दाखवत आहोत की तो घरी असू शकतो. म्हणून इथे आपण कॅन बीचा यूज करणार. जसं की ही कॅन बी ॲट होम, तो घरी असू शकतो. तर अशा प्रकारे एखादी गोष्ट आपल्याला कन्फर्म माहिती नसेल, तर त्या गोष्टीसाठी आपण शक्यता दाखवतो ना, तर म्हणून त्यावेळी आपण कॅन बीचा यूज करणार. तर सेंटेन्स काय होईल, ही कॅन बी ॲट होम म्हणजे तो घरी असू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल, शी कॅन बी ॲट स्कूल. ती शाळेत असू शकते. तर बघा, इथे देखील शक्यता दर्शवलेली आहे की ती शाळेत असू शकते. शी कॅन बी ॲट स्कूल. तर अशा प्रकारे एखाद्या गोष्टीची आपल्याला शक्यता दाखवायची असेल, तर तेव्हा आपण कॅन बीचा यूज करतो. कॅनचा नेक्स्ट यूज आहे कॅन हॅव बीन. तर कॅन हॅव बीनचा अर्थ होतो एखादे काम केलेले असू शकते किंवा एखादी गोष्ट झालेली असू शकते किंवा एखादी गोष्ट असू शकली असती. तर अशा प्रकारचे सेंटेन्सेस बोलण्यासाठी आपण कॅन हॅव बीनचा यूज करतो. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. बघा, शी कॅन हॅव बीन एक्झॉस्टेड म्हणजे ती थकलेली असू शकते. तर इथे आपण संभावना दर्शवत आहोत की ती थकलेली असू शकते. शी कॅन हॅव बीन एक्झॉस्टेड. नेक्स्ट बघा, इट कॅन हॅव बीन अ मिस्टेक. ती एक चूक झालेली असू शकते. म्हणजे आपल्याला संभावना आहे की ती एक चूक झालेली असेल, तेव्हा आपण म्हणतो ना की ती एक चूक झालेली असू शकते. इट कॅन हॅव बीन अ मिस्टेक. तर अशा प्रकारचे सेंटेन्सेस बोलण्यासाठी आपण कॅन हॅव बीनचा यूज करतो. कॅनचा नेक्स्ट यूज आहे कॅन हॅव. कॅन हॅव म्हणजे जवळ असू शकते. तर जवळ असू शकते म्हणजे एखादी गोष्ट आपल्या जवळ असू शकते. असे वाक्य जर बोलायचे असतील तेव्हा आपण कॅन हॅवचा यूज करणार. एक्झाम्पल्स पाहूया. ही कॅन हॅव अ कार.
म्हणजे त्याच्याजवळ कार असू शकते. ही कॅन हॅव अ कार. त्याच्याजवळ कार असू शकते. नेक्स्ट, शी कॅन हॅव अ पेन. तिच्याजवळ पेन असू शकतो. शी कॅन हॅव अ पेन. तिच्याजवळ पेन असू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याजवळ एखादी वस्तू असू शकते हे जर आपल्याला सांगायचे असेल तर आपण तेव्हा कॅन हॅवचा यूज करणार. तर कॅनचा नेक्स्ट यूज आहे कॅन हॅव हॅड, म्हणजे असू शकत होते. इथे आपण कॅनचा पास्टमध्ये यूज करत आहोत. तर जसं की एखादी गोष्ट आपल्याजवळ असू शकत होती किंवा एखादी गोष्ट त्याच्याजवळ असू शकत होती, असे वाक्य जर आपल्याला बोलायचे असतील तेव्हा आपण कॅन हॅव हॅडचा यूज करणार. आता आपण ते एक्झाम्पल्स थ्रू समजूया. बघा, ही कॅन हॅव हॅड अ कार, म्हणजे त्याच्याजवळ कार असू शकत होती. ही कॅन हॅव हॅड अ कार. त्याच्याजवळ कार असू शकत होती. आता काही कारणास्तव त्याच्याजवळ कार नाही आहे, पण त्याच्याजवळ कार असू शकत होती. अशा प्रकारचे जर वाक्य आपल्याला बोलायचे असतील तेव्हा आपण कॅन हॅव हॅडचा यूज करणार. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, शी कॅन हॅव हॅड धिस चान्स, म्हणजे तिच्याजवळ ही संधी असू शकत होती. आता ही संधी तिच्याजवळ नाही, पण तिच्याजवळ ही संधी असू शकत होती. शी कॅन हॅव हॅड धिस चान्स. तर अशा प्रकारे आपण कॅन हॅव हॅडचा यूज एखादी वस्तू आपल्याजवळ असू शकत होती किंवा एखादी गोष्ट आपल्याजवळ असू शकत होती, तर हे सांगण्यासाठी आपण करू शकतो. तर कॅनचा नेक्स्ट यूज आहे कॅन हॅव टू, म्हणजे करावे लागू शकते. कॅन हॅव टू, करावे लागू शकते. आता आपण ते एक्झाम्पल्स थ्रू समजूया. एक्झाम्पल बघा, यू कॅन हॅव टू पे फाईन, म्हणजे तुला दंड भरावा लागू शकतो. जर आपल्याला एखादी गोष्ट करावी लागू शकते किंवा समोरच्याला करावी लागू शकत असेल तर हे सांगायचं असेल तेव्हा आपण कॅन हॅव टू चा यूज करणार. जसं की यू कॅन हॅव टू पे फाईन, म्हणजे तुला दंड भरावा लागू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, वी कॅन हॅव टू वेट फॉर अन आवर, म्हणजे आम्हाला 1 तास वाट पाहावी लागू शकते. वी कॅन हॅव टू वेट फॉर अन आवर, म्हणजे आम्हाला 1 तास वाट पाहावी लागू शकते. तर अशा प्रकारे आपल्याला जर एखादी गोष्ट करावी लागू शकते किंवा समोरच्याला करावी लागू शकते हे सांगायचं असेल तेव्हा आपण कॅन हॅव टू चा यूज करणार. तर कॅनचा नेक्स्ट यूज आहे कॅन हॅव हॅड टू. जसं की आपण पाहिलं कॅन हॅव टू, तर कॅन हॅव टू चा यूज आपण केव्हा करणार, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट प्रेझेंट मध्ये करावी लागू शकते हे सांगण्यासाठी. पण कॅन हॅव हॅड टू चा यूज आपण केव्हा करणार, एखादी गोष्ट पास्ट मध्ये करावी लागू शकत होती हे सांगण्यासाठी आपण कॅन हॅव हॅड टू चा यूज करणार. आता आपण एक्झाम्पल्स पाहूया. बघा, आय कॅन हॅव हॅड टू गो होम, म्हणजे मला घरी जावं लागू शकत होतं. मला घरी जावं लागू शकत होतं हे काय आहे, पास्ट मध्ये, म्हणजे जावं लागू शकत होतं. हे काय झालं, पास्टचं वाक्य झालं. म्हणून आय कॅन हॅव हॅड टू गो होम. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, यू कॅन हॅव हॅड टू पे द बिल, म्हणजे तुला बिल भरावं लागू शकत होतं. यू कॅन हॅव हॅड टू पे द बिल, तुला बिल भरावं लागू शकत होतं. तर हे देखील पास्टचं सेंटेन्स झालं. तर अशा प्रकारे आपण जर आपल्याला एखादी गोष्ट पास्टमध्ये करावी लागू शकत होती हे सांगायचं असेल तेव्हा आपण इंग्लिशमध्ये बोलताना कॅन हॅव हॅड टू चा यूज करणार. तर आज आपण कॅनचे वेगवेगळे युजेस पाहिले आहेत. तर आय होप की तुमच्या लक्षात आलं असेल की कॅनचा यूज करून वेगवेगळ्या प्रकारे सेंटेन्सेस कशी बोलली जातात. तर या ऑल युजेसची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. यांच्यापासून तुम्ही जास्तीत जास्त सेंटेन्सेस बनवा, म्हणजे तुम्ही कॅनचा यूज अगदी इझिली करू शकाल. तर आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक सोबत. टिल देन कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग.